प्राथमिक शिक्षक समिती यांच्या निर्देशानुसार आज आपल्या पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेच्या समोर धरणे निदर्शन आणि सत्याग्रह आंदोलन आपण आयोजित केलं होतं. या आंदोलनासाठी गेले 5-6 दिवस आपण मोठ्या प्रमाणात सर्वांनी कष्ट घेऊन त्याचा प्रचार केला, प्रसार केला आणि त्याचं फलित म्हणून आज शालेय कामकाजाचा दिवस असून देखील अनेक शिक्षक बंधू भगिनी या धरणे आणि निदर्शन आंदोलनासाठी जिल्हा शाखेच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल प्रथमतः जिल्हा शाखेचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या साथीनं, आपल्या सर्वांच्या खंबीर पाठिंब्यामुळं आज हे आंदोलन यशस्वी झालं असं मी जिल्हा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासूनचं अभिवादन करतो. बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ही नेहमीच विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि समाजामध्ये जनजागृती करण्याच्या हेतूने वेगवेगळी आंदोलनं करते. वेगवेगळे धरण्यांच्या माध्यमातून समाजापुढं जे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न निर्माण होतील त्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्याचं काम शिक्षक समितीच्या माध्यमातून होत असतं आणि त्याच अनुषंगाने आपल्या सर्वांना ज्ञात असणारा, समाजव्यवस्था उद्ध्वस्त करणारा आणि बहुजनांचं, गोरगरिबांचं, दुर्गम भागातील शिक्षण व्यवस्था कोलमडून पाडणारा 15 मार्च 2024चा शासन निर्णय हा निर्गमित झाला. तो निर्गमित झाला, परंतु 18 फेब्रुवारीपर्यंत त्याची दाहकता आपल्या सर्वांना समजली नाही किंवा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचली नाही. परंतु 18 फेब्रुवारी 2025ला ज्यावेळेस 2024-25ची टेस्टिंग संच मान्यता जाहीर झाली त्यावेळेस समाज आणि शिक्षक खडबडून जागा झाला आणि तो जागा होण्याचं कारण म्हणजे 1 ते 5 पर्यंतच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांवरची पटसंख्या आणि त्या पटसंख्येवर आधारित शिक्षक निश्चिती आणि दुसरी 6 ते 8वी पर्यंतच्या ज्या पदवीधर शाळा आहेत त्या शाळेवर पदवीधर शिक्षकांची होणारी नियुक्ती, या 2 वेगवेगळ्या बाबी जरी असल्या तरी जे शिक्षक संच मान्यतेमध्ये जे शिक्षक निश्चित केले त्या शिक्षक निश्चितीमुळं 1 ते 5 मधील 10 ते 12 हजार शिक्षक आणि 6 ते 8 मधील जवळपास 10 ते 12 हजार शिक्षक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामधून जवळपास 25,000 शिक्षक अतिरिक्त होणार आहेत आणि त्याचा दुर्दैवी परिणाम हे वाडी वस्तीवरती शिक्षण घेत असलेल्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होणार आहे. अनेक शाळा शिक्षकांना बंद पडतील आणि त्या बंद पडू नयेत आणि पूर्वीप्रमाणेच 2024-24ला जी संच मान्यता असायची 2011च्या नुसार, 2016च्या नुसार आणि 2023च्या नुसार या ज्या संच मान्यता होत होत्या त्या पद्धतीने संच मान्यता होऊन पूर्वीप्रमाणे 1 ते 20 पर्यंत 2 शिक्षक, 61 ते 90 पर्यंत 3 शिक्षक, 91 ते 120 असेल त्या ठिकाणी 4 शिक्षक, 150 असतील तर मुख्याध्यापक आणि 60 शिक्षक ही जी जुन्या पद्धतीची संच मान्यता होती तीच पद्धत पुन्हा एकदा शासनाने घोषित करावी आणि हा जो 15 मार्च 2024चा संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करणारा हा जो संच मान्यतेचा आदेश आहे तो आदेश शासनाने त्वरित मागे घ्यावा अशी पुणे जिल्हा शाखेच्या वतीने मी राज्य शासनाकडे विनंती करतो, त्यांना आवाहन करतो. आणि ह्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण हे धरणं आंदोलन करतोय आज संपूर्ण राज्यभर ही एक तीव्रता, या प्रश्नाची तीव्रता समाजापर्यंत जावी, शासनापर्यंत जावी या उद्देशाने राज्य शाखेच्या माध्यमातून हे संपूर्ण 35 जिल्ह्यामध्ये आंदोलन होत आहे आणि या 35 जिल्ह्यातील आंदोलनापैकी पुणे जिल्ह्यातील आंदोलन हे सर्वात मोठं झालं याचा आम्हा सर्वांच्या दृष्टीने फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण शाळेचा दिवस, शालेय कामकाज असताना आपण सर्वजण सकाळी 6 वाजता घरून निघून हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी आपण या ठिकाणी थांबलात आलात त्याबद्दल पुन्हा एकदा जिल्हा शाखेच्या वतीने मी आपलं मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो. विशेषतः महिला भगिनी, मी जिल्हाध्यक्षा दसपुडे मॅडम असतील, कोल्हे मॅडम असतील त्यांना 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की किमान आपल्याला त्या ठिकाणी 25 ते 30 महिलांची उपस्थिती आवश्यक आहे. त्यांनी देखील त्या दृष्टीने प्रयत्न केला, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. प्रत्येक तालुका शाखेचे अध्यक्ष असतील, त्यांची सर्व कार्यकर्ते यांनी देखील गेले 8 दिवस मनापासून प्रचार केला, प्रसार केला आणि त्याचे फलित म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित राहिला. त्याबद्दल पुन्हा एकदा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आजच्या या धरणे निदर्शन आंदोलनाचा संयोजक म्हणून मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिक्षक समिती.